क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यासारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वानं देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. आजच्या काळातही असे काम करणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी केवळ प्रशासन पुरेसं नाही, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढाकार घेऊन योगदान द्यायला हवं. प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुलं, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात काही ना काही चांगलं काम करायला हवं, असं प्रतिपादन दिव्याच फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ग्रॅव्हिटन्स फाउंडेशन आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. ग्रॅव्हिटन्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, डॉक्टर शांभ मुजुमदार, सिम्बॉयसिस अभिमित विद्यापीठाच्या कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, लोकमंगल फाउंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख, प्रसिद्ध क्रिकेटपटू तिलक वर्मा, प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे, तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व्यंकटेश कुडुमला आदी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर शांभ मुजुमदार यांना यंदाचा ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय गुप्ते, कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी, भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, लोकसाहित्य आणि सत्यशोधक चळवळीचे व्यासंगी अभ्यासक डॉक्टर विश्वनाथ शिंदे, सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद संस्थेचे प्रमुख अण्णाराव भीमाशंकर राजमाने यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. याबरोबरच उरी हल्ल्यातील शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी सायली अर्जुन जाधव व त्यांच्या आई वडिलांनाही शौर्य पुरस्कारानं विशेष सन्मानित करण्यात आलं. माळशिरस दुर्घटनेतील 5 जणांचा जीव वाचवणाऱ्या तांदुळवाडी येथील इरफान मुजावर यांना मानवतावादी पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचं रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि स्पेशली आजचे विजेते. यू आर अ टेस्टमेंट टू व्हाट वी से कि जो दिया रहता है वो जल के उजाला देता है. एंड सेल्फलेसली कोणताही अजेंडा न ठेवता फक्त लोकांसाठी तुम्ही सेवा केलेली आहे, याच्यासाठी धन्यवाद. हा पूर्ण कार्यक्रम मॅडम तुम्ही खूप छानपणे केला. आणि ग्रॅव्हिटसच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण असो की मुलांचं संगोपन असो किंवा शिक्षण असो किंवा ट्रान्सजेंडरसाठी काम करणं असो, तुम्ही प्रत्येक एरियामध्ये फार छान काम करतायत. आणि असं म्हणतात की एनी नेशन विच वॉन्ट्स टू डेव्हलप नीड्स अ चाइल्ड हू इज स्ट्रॉंग अँड प्रोटेक्टेड अँड नीड्स अ वुमन हू इज एम्पावर्ड. तर ह्या दिशेने आपल्या सेंटरमध्ये तर काम चालूच आहे, शासनाकडनं काम चालू आहे. पण जर आपल्याला आपल्या देशात अहिल्याताई होळकर त्यांच्यासारखं प्रशासन पाहिजे किंवा सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे एज्युकेशन शिक्षणाच्या मागे त्या होत्या त्या प्रकारच्या स्त्रिया पाहिजे किंवा झाशीच्या राणी सारखे काही असे लोक पाहिजे जे शौर्य दाखवतील रणांगणावर सुद्धा. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला तशी चान्स त्या स्त्रियांना किंवा मुलांना द्यायला पाहिजे, तशी अपॉर्च्युनिटी द्या. मला पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती करण्याकरता मी सुरुवात झाला मला पुरस्कार नको असं सांगितलं. पण त्यांचं एकंदर बोलणं, त्यांचं सुंदर हसणं आणि त्यांचा आग्रह आणि हात इतका होता की तो पुरस्कार स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. पण तो स्वीकारला हे बरं झालं. पण त्यामुळं त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे मला पाहायला. पुण्यामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत, आपापल्या परीने ते चांगलं कार्य करत असतात. पण उषाताईने जे कार्य निवडलेलं आहे, कार्यक्षेत्र निवडलेलं आहे, ते पाहून मित्रांनो मी अचंबित झालो. सारा स्पर्श, चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता, लहान मुलांच्यासाठी विकास करण्यासाठी अनेक केलेले प्रयत्न. आणि मुख्य म्हणजे माझ्या मनात मित्रांनो एक विचार आला
की ज्या वयात मी पुरस्कार द्यायचा त्या वयात मी पुरस्कार स्वीकारत आहे. हे जरा सुरुवातीला विचित्र वाटलं, पण असं म्हणतात